नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे GK24 या मराठी एज्युकेशनल चॅनलमध्ये। तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण OMR शीट म्हणजेच MPSC गट क ची जर तुमची मुख्य परीक्षा असेल 17 डिसेंबर 2023ला, तर तुम्हाला OMR शीट कशा प्रकारे येईल त्या संदर्भातला हा व्हिडिओ आहे। तर पहा, या व्हिडिओमध्ये आपण OMR शीट आणि त्यावरील सूचना ह्या पाहणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। तर पहा मित्रांनो, ही राहणार आहे तुमची उत्तरपत्रिका। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन आन्सर शीट पार्ट 2 म्हणजे दोन पार्ट असतात आन्सर शीटचे। एक कार्बन कॉपी असते खाली आणि वरती आपली ओरिजिनल। तर ओरिजिनल आपल्याला सबमिट करावं लागते आणि कार्बन कॉपी म्हणजे जी आपण आता सध्या पाहत आहात ती आपल्याला सोबत घेऊन येता येते। तर सर्वप्रथम आपल्याला टाकायचं आहे नेम ऑफ द एक्झामिनेशन, त्यानंतर आपला रोल नंबर या ठिकाणी भरायचा आहे। त्यानंतर सब्जेक्ट कोड तुमच्या हॉल तिकीटवर म्हणजे तुमच्या प्रवेशपत्रावर त्या ठिकाणी सब्जेक्ट कोड तुम्हाला दिसेल तो या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे। त्यानंतर क्वेश्चन बुकलेट नंबर, आपल्याला जसा क्वेश्चन पेपर मिळेल त्यावर तो बुकलेट नंबर राहणार आहे तो या ठिकाणी फिल करायचा आहे। त्यानंतर पहा, क्वेश्चन बुकलेट सिरीज म्हणजे संच क्रमांक आपला ABCD जो आहे तो या बॉक्समध्ये, आणि त्यानंतर आपल्याला ABCD जो आपला संच असेल तो या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर तुम्ही पाहू शकता कॅन्डिडेट्स सिग्नेचर या ठिकाणी करायचं आहे आपल्याला साईन। त्यानंतर हे हा वाला जो बॉक्स आहे तो इन्व्हिजिलेटरद्वारा भरला जाईल आणि त्याची सही राहणार आहे तिथं। त्यानंतर पहा, या ठिकाणी आपल्याला जे प्रश्न सोडवायचे आहेत ते 1 2 3 4 हे प्रश्नांचे क्रमांक आहे आणि वरती ऑप्शन आहेत। तर ह्या पहा, या काही महत्त्वाच्या सूचना आहेत। तर यामध्ये सर्वात महत्त्वाची सूचना आहे ती म्हणजे फक्त काळ्या शाईचे बॉल पेन वापरावे। तर पहा, वर्तुळ छायांकित करण्याकरिता फक्त काळ्या शाईचे बॉल पेन वापरायला या ठिकाणी सांगितलेलं आहे। तर तुम्ही पाहू शकता, तुम्ही जर निळा वगैरे पेन वापरत असाल तर त्या ठिकाणी तुम्ही काळा पेन घेऊन जा। त्यानंतर पहा, आणखी एक महत्त्वाची सूचना आहे। यातील तर सर्व सूचना तुम्ही वाचून घ्या, सर्व सूचना महत्त्वाच्या आहेत, पण त्यामध्ये पहा त्यानंतर आपल्याला रोल नंबर, सब्जेक्ट कोड आणि एवढं सर्व त्या ठिकाणी महत्त्वाचं आपली सही वगैरे जी आहे ती पूर्णपणे भरायची आहे। त्यानंतर पहा, या ठिकाणी संच भरायचा आहे, ती माहिती दिलेली आहे। हां, वर्तुळ कसं करावं लागेल, तर या ठिकाणी जे इतर ऑप्शन आहेत ते अयोग्य आहेत। तुम्ही काट वगैरे असं चालणार नाही, अर्ध गोल केलेला तोही चालणार नाही आहे। तुम्हाला या पद्धतीनं पूर्ण गोल हा भरायचा आहे आणि गोल भरताना त्यावर पेनाचा दाबसुद्धा द्यायचा आहे, जेणेकरून तुमच्याकडं जी कार्बन कॉपी तुम्हाला भेटणार आहे त्यावर सुद्धा ती उमटेल। त्यानंतर पहा, एकाच 4 गुणांमधून वजा करण्यात येईल, म्हणजे जर तुमचं उत्तर त्या ठिकाणी चुकलं तर 1/4 निगेटिव्ह ठेवण्यात आलेलं आहे, त्यामुळे तुमचे जे 4 गुण आहेत ते वजा होतील। त्यानंतर पहा, परीक्षेचा कालावधी संपेपर्यंत मूळ उत्तरपत्रिकेपासून कोणत्याही परिस्थिती वेगळी करू नये, म्हणजे अगोदर तुम्हाला फाडायची नाही आहे। परीक्षेचा कालावधी संपल्यानंतर तुम्हाला ती त्या ठिकाणी 2 पार्ट त्याची आणखी एक सूचना आहे ती अशी की त्यावेळी उमेदवारांनी मूळ स्वरूपातील उत्तरपत्रिकेत कार्बनलेस प्रत सादर करणे अनिवार्य आहे। म्हणजे पहा, जर काही प्रश्न उद्भवला तर तुमचा रिझल्ट वगैरे जर आला असेल आणि पुन्हा जर रिव्हेरीफाय करायचं असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी कार्बन कॉपी जी आहे ती शेवटी जमा करण्याचं सांगू शकतात, त्यामुळे तुम्ही कार्बन कॉपी जी आणसाल ती सांभाळून ठेवणे गरजेचं आहे अंतिम निकाल लागेपर्यंत, आणि भविष्यात कोणत्याही टप्प्यावर उमेदवारांकडून कार्बनलेस कॉपी जी आहे ती मागितल्या जाऊ शकते। तर ह्या होत्या मित्र महत्त्वाच्या सूचना। अशाच विविध अपडेट मिळवण्यासाठी चॅनल